आपल्या चिमुकल्या मुलांच्या बोबड्या बोलातील आई पप्पा हे शब्द ऐकून पालकांना मिळणाऱ्या समाधानापुढे कुबेराचा खजिनाही फिका असतो। 3 वर्ष या एकाच सुखासाठी आसुसलेल्या ठाण्यातील कुंभार दाम्पत्याच्या आदर्शनं बोबडे बोल बोलले आणि असं म्हणतात जणू सगळ्या अक्षरांनीच कुंभार दाम्पत्याभोवती सुखाचं रिंगण केलं। या किमयेमागे आणि आदर्शाच्या आयुष्यातील काळाकुट्ट अंधार दूर करण्यामागे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि कॉपलेट सर्जरी करणारे डॉक्टर उत्पल यांचा फार मोठा वाटा आहे। कुंभार दाम्पत्याच्या 3 वर्षाच्या मुलाच्या समस्येबद्दल डॉक्टर उत्पल यांना माहिती मिळताच आयुक्तांच्या मदतीनं त्यांनी या प्रश्नाचं उत्तर शोधलं आणि ऐकू बोलू न शकणारा आदर्श लाल फितीच्या संवेदनशीलतेमुळे ऐकू बोलू लागलाय। त्याला शाळा लावली पण अजून पण तो मला मम्मी आई बोलत नाही, पण आज त्या इम्प्लांटमुळे तुमच्या आयुक्तांच्या मध्येमध्ये त्याचं ऑपरेशन झालं तर मला मम्मी आणि त्यांना पप्पा म्हणायला मला खूप बरं वाटेल। त्याचे दोन्ही कानाला एवढा लॉस आहे की त्याला काही ऐकत नाही, फक्त मोठमोठे आवाज ऐकतो आणि आमची आर्थिक परिस्थिती एकदम खालावलेली होती। साहेबांच्या सहकार्यामुळे आणि डॉक्टर उत्पल साहेबांच्या अथक प्रश्नामुळे हे आमच्या मुलाला एक नवीन जीवन झाल्यासारखे आहे। ठाण्याचे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केवळ आदर्श कुंभारेलाच नाही तर 3 महिन्यांपूर्वीही एका चिमुरडीला नवं आयुष्य बहाल केलंय। त्यानंतर आता पुन्हा 3 वर्षीय आदर्शला त्याची वाणी आणि आवाजाच्या संवेदना परत मिळवून दिल्या। हे माझा फेट होता, लक होता की आयुक्ताशी भेट झाली आणि विदिन 15 मिनिट्स, मला वाटत नाही 12 ते 15 मिनिटात त्यांना पटलं। ते म्हणाले नो दिस इज अ व्हेरी गुड प्रोजेक्ट आणि विदिन आय थिंक 12-15 दिवसात हे महासभामध्ये सँक्शन झालं। एक लहान मुलाला म्हणजे तर मी सांगेन असं की परत एक नवा जीव सारखी त्यांना बोलता जीवन भेटलेलं आहे। त्याबद्दल आय एम थँकफुल टू गॉड की मला त्यांनी यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी मला ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे। मात्र या 2 घटनांमुळे नाही तर एका ऐतिहासिक निर्णयानं आता ठाणे आयुक्तांचा अभिमान अवघ्या ठाण्याला असणार आहे। पालिका आयुक्तांनी ठाण्यातील सर्वच रुग्णालयात जन्माला येणाऱ्या अर्भकाची हिअरिंग स्क्रीनिंग करण्याचा ऐतिहासिक निर्धार व्यक्त करत तसा प्रस्ताव महासभेत मंजूर करून घेऊन तपासणी करणं अनिवार्य करणार असल्याचा निर्धार केला। अशा प्रकारची तपासणी करणारी देशातली पहिली महापालिका ही ठाणे महापालिका ठरणार आहे। कुंभार जो आहे त्याला आता तो आपल्यासारखा बोलेल, ऐकेल, त्यामुळे हे नक्कीच म्हणजे आयुक्त आणि डॉक्टर उत्पल हे दोघंही अभिनंदनास पात्र आहेत। ठाण्याचे आयुक्त जयस्वाल आणि डॉक्टर उत्पल यांच्या एका धाडसी पावलामुळे एका नव्या पिढीसाठी संजीवनी मिळणार आहे। पण पालिकेच्या एका निर्णयानं आसुसलेल्या कानांना चिमुरड्यांचे बोबडे बोल ऐकायला मिळणार असल्यानं पालिकेचा मोठ्यांचा लाल फितीतला कारभार चिमुरड्यांसाठी खरंच गुलाबी फितीपर्यंत झालाय हे अभिनंदनीय म्हणावं लागेल। कपिल राऊतसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।